प्रॉपर्टीज वाढवल्या गेला तर आमचे जे कार्यकर्ते आहेत ते आत्मदहन करायला पण तयार होतील. आता तर रस्ता रोको झाला, आज गेट फुटला, पण याच्या पुढे जर त्यांनी प्रॉपर्टीज वाढवला तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत याची प्रशासन नोंद घ्यावी. जय महाराष्ट्र. आम्ही शिवसेना शाखा प्रभाग 17मधून शांती पार्क मीरा रोड ईस्टला आमचे उपशहर प्रमुख आहेत मिस्टर ययाती परब साहेब. तर हे आंदोलनाला गेले होते. आज भीक मागो आंदोलन आमच्या शिवसेनाचं बुलढाण्यातला 60% टॅक्स वाढ झाल्यामुळे टॅक्स वाढवला आहे 60%. त्याच्यामुळे आंदोलन केलं होतं. तसं त्यांचा काय परिणाम निर्णय काय? मीरा भाईंदर महापालिकेत 60% ॲक्च्युली टॅक्स वाढवू नये. पहिला टॅक्स आहे तो लोकांना परवडत नाही. दुसरी गोष्ट, मुंबईला 550 फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स फ्री आहे, मोफत आहे. तिथे प्रॉपर्टी टॅक्स मुंबईत घेत नाहीत. पण मीरा भाईंदर महानगरपालिका सेकंड नंबरला असताना ती प्रॉपर्टी टॅक्स का घेते? त्यांनी पण प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यात यावं. दुसरी गोष्ट, आजचं आंदोलन जे केलं त्यामध्ये आमचे प्रभाग 17चे आमचे प्रताप सरनाईक साहेब, विक्रम प्रताप सिंगजी, राजेश परब, राजेश मोरे, आमचे मीडिया प्रभारी विक्रम मुंबईकर, आमचे शाखापूर विनय काटकर साहेब, राहुल जैनजी, प्रकाश, हे सगळ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्याबद्दल प्रभाग 17तर्फे त्यांचे धन्यवाद. आणि याच्यापुढे टॅक्स त्यांनी जबरदस्ती लागू केला तर आता तर हा ट्रेलर होता, याच्यात आम्ही पिक्चर दाखवू काय होते ते. मीरा भाईंदर महापालिकेचं कामकाज पूर्ण बंद पाडू हे आमचं हे आहे. साहेब एक विचार, आंदोलनामध्ये जे गेट तोडला गेला हाच त्या आंदोलनाचा भाग होता की वेगळा काय होता? नाही, हा तो त्या आंदोलनाचा भाग होता. गेट तोडला तो आंदोलनाचा भाग होता. कारण पालिका त्याशिवाय सुधारणार नाही. पालिकेत एवढे टॅक्स लावलेत आता की सर्वसाधारण नागरिक बेजार झालेले आहे. ऑलरेडी प्रॉपर्टी टॅक्स झालं, GST झालं, हे सगळं एवढं वाढलेलं आहे. प्रत्येक याच्यावर टॅक्स लागलेला आहे. तर माणूस कुठला करणार? 20-25 माणूस सर्वसाधारण नागरिक काय करणार? घर चालवणार, प्रॉपर्टी टॅक्स भरणार, लाईट बिल भरणार की आपल्या मुलाबाळाचं पोट भरणार? हे मीरा भाईंदर महापालिकेत समजायला पाहिजे. तरी याच्यापुढे जर पालिकेने जर परत प्रॉपर्टी टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला तर हा तर ट्रेलर होता. याच्यापुढे आम्ही असं सांगू की मीरा भाईंदर महापालिकेचं कामकाजच बंद करून टाकू. BJP यांनी स्वतःहून ते त्यांच्यात एक नगरसेवक मिला सोन्स यांनी पण टॅक्सला विरोध केला. कारण का त्यांना माहीत आहे हे टॅक्स वाढला तर सर्वसाधारण नागरिक भरडला जाईल. म्हणून BJPने काय केलं आहे, त्यांचं पोट भरण्याकरता त्यांनी ते टॅक्स वाढवलेलं आहे. याच्यामध्ये आमदार आपले नरेंद्र मेहता साहेबांना पण काय योगदान द्यायला पाहिजे. मेहता साहेबांनी पण ते पण 45 क्षेत्राचे आमदार आहेत. 146 माननीय प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री, त्यांनी पण जाती लक्ष टाकून प्रॉपर्टी टॅक्स 550 फुट प्रॉपर्टी टॅक्स मुंबईसारखा माफ करण्यात यावा. आणि हे 60% जे वाढवला गेला नाही पाहिजे याची कृपया त्यांना विनंती आहे. आमच्या प्रभाग 17 ते याच्यापुढे आम्हाला असं आंदोलन करावं लागेल की मग ते कोणी थांबू शकणार नाही. रस्त्यावर आंदोलन. रस्ता आप देख रहे हैं मुंबईकर इंडिया टीवी न्यूज, सच के साथ हमेशा, खबर नहीं असर वही.